शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुण्यातील बनावट दारू दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश दिलेत। या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी केडगाव भागातील झेंडा चौकात मोठी नाकाबंदी करून एक संशयित चारचाकी वाहनावर बनावट दारू तयार करण्याचं साहित्य, रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि बनावट लेबलसह मोठा साठा जप्त केला। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सख्या भावाची गचंडी धरून लाथाबुक्क्यांनी आणि पायावर दगड मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना माळीवाडा परिसरात घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार माळीवाडा येथील मार्केट यार्ड रोडवर राहणारे प्रशांत शिवाजी लोखंडे हे आपल्या घरासमोर उभे होते। यावेळी आरोपी तेजस प्रशांत लोखंडे याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली। फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने रागाच्या भरात प्रशांत याची कॉलर पकडली। फिर्यादी आपली कॉलर सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून तब्बल 13,75,680 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला। नागरदेवळे येथील आलमगीर रस्त्यावरील रहिवासी आणि सेवानिवृत्त झालेल्या 65 वर्षीय गोरख रघुनाथ लिपारे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुसेन शहाबुद्दीन पठाण, दिनेश बबनराव लहारे, आदित्य कुलकर्णी, जावेद अब्बास पटेल आणि अब्बास पटेल अशा 5 आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला। नामांकित धर्मदाय संस्थेच्या कार्यकारी मंडळावर बनावट कागदपत्रे व खोट्या नोटरीच्या आधारे बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर जिल्हा प्रचंड गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। वारंवार गुन्हे करून भाईगिरी करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कंबर कसली असून रेकॉर्डवरील 220 गुन्हेगारांचा मेळावा घेऊन त्यांचं समुपदेशन केलं। भाईगिरी कराल तर थेट जेलमध्ये जाल असा कडक इशारा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिला। अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दक्षिण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील 220 गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात मेळावा घेऊन समुपदेशन केलं। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।